पहिला चेंडू राईट राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो. हलक्या हाताने केला शॉर्ट लेगला चेंडू जातोय परंतु एक धाव या ठिकाणी स्कोर कार्डला निश्चित जोडली जाते. परंतु गोलंदाज नेम आकाश आणि एका धावेने मात्र श्री गणेशा केलेला आहे तो आपल्या फलंदाजीचा. मी धाव फलकावरती मंडळाचे अभि जाधव यांना विनंती करतो की आपण राजेंद्रजींचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. पहिल्या चेंडूवर मात्र सिंगल धाव निघाले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आकाश. आणखी आता तिकडे आहे तो विराज आणखी प्रणव. 2 षटकांचा हा शेवटचा सामना, अंतिम सामना, फायनलचा सामना आपण सगळेजण पाहतोय. सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेट. पहा चेंडू मात्र कुठे आहे आणि गोलंदाज का सोडण्यातला नाही. कोणतीचा संघ म्हणतात. कोणती चूक केली नाही ते क्षेत्ररक्षकाने. सुंदर असा झेल पकडलाय. बाद झालाय तो फलंदाज विराज. दुसऱ्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर मात्र सिंगल निघाली. दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाला आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र डीप मिड विकेटच्या दरम्यान सुरेख असा झेल घेतलाय. पहिला फलंदाज बाद होतोय तक्षशिला निळ्या संघाचा विराज. नेक्स्ट बॅट्समन लवकरात लवकर मात्र मैदानामध्ये पाठवायचा आहे. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये येतोय तक्षशिला निळ्या संघाचा बॅट्समन नाव. लवकरात लवकर धावत नाचत गाजत वाजत आपण धावत मात्र मैदानामध्ये यायचंय कारण की नेक्स्ट विराटची जागा घेईल तो मात्र अमर. वन डाऊन ला आलेला फलंदाज अमर. सुंदर अशी गोलंदाजी टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय तो गोलंदाज आकाश. हाच कदाचित आकाश गणपत तारेकर ज्याच्या नावावर 20-21 बाईक क्रिकेट कारकिर्दीमध्ये त्याने घेतली. यावेळेला मात्र जोरदार प्रहार केला. जोरदार सुंदर अशी टिचून गोलंदाजी केली. काय गती होती सर त्याच्या चेंडूला. वेगवान चेंडू होता आणि चेंडू काही फलंदाजाला समजलेला नाहीये. चेंडू विसावलेला आहे निर्धाव यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. खरोखरच खेळण्याचा प्रयत्न मात्र होता परंतु बॅट बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू मात्र जातो तो निर्धाव. रावलपिंडी एक्सप्रेस जणू काय वेळ मी पण तेच म्हणणार होतो. पाहिला तर शॉर्ट तर रावलपिंडी एक्सप्रेस मानफ्रॉम पाकिस्तान खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आहे. मिड विकेटच्या दरम्यान चेंडू जातो. एक धाव या ठिकाणी स्कोर काढला निश्चित आणि एका धावेवर समज. आता मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी दुसरी धाव का नाही घेतली. या ठिकाणी दुसरी धाव का नाही घेतली. दुसरी धाव आली असते परंतु त्यांना माहिती आहे ऑन फायर प्रणय तिथे आहे. जो महत्वाचा हिरा आहे तो निळ्या संघाचा प्रणय आपल्या स्ट्राईक साठी आलेला आहे. त्याला स्ट्राईक दिली आहे ते मयूरने अमरने माफ करा. यावेळेला मात्र जोरदार पार केला चेंडूवरती. चेंडू जाईल तो सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी गगनचुंबी षटकार. जणू काही आकाशाला गवसणी घातलेला असा चेंडू पटकावलेला आहे तो प्रणयने. ज्याच्यासाठी स्ट्राईक दिला तो अमरने 1 धाव करून. आणि सुंदर असे फलंदाजी का मला मॅन ऑफ द मॅच दिला होता तो सेमीफायनलच्या मॅच मध्ये या ठिकाणी त्याने दाखवून दिलंय. सुंदर असे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते प्रणयचे. यावेळेला मात्र मित्रांनो जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रणयसाठी. आपल्याला फलंदाजी आवडली असेल तर यावेळेला पाहायचंय की चेंडूला कसा धुतोय तो. यावेळेला मात्र पुढचा चेंडू घेऊन येतोय. सुंदर असा चेंडू परंतु पंचांचा दोन्ही हात समांतर रेषेत. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने एक वाईडचा इशारा घोषित करतात. यावेळेला मात्र सर दडपण किती आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजांवरती. गोलंदाजावरतीच नाही तर सर्व खेळाडूंवरती सर्वांचा श्वास रोखून धरलाय तो. या सामन्याने फायनलचा सामना मुकाबला आपण पाहतोय तो निळे वर्सेस पालू यांच्यामध्ये. पालू हा संघ काल आपल्याला फायनलिस्ट मिळाला होता आणि आज आपल्याला निळे संघ मिळाला. यावेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता
परंतु चेंडू काही समजलेला नाहीये. तो प्रणयला यावेळेला मात्र अंधाराचा फायदा झालाय, तो गोलंदाज झाला आणि या ठिकाणी पहिलं षटक मला वाटतं संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1-9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असा कमबॅक केलाय तो आपल्या संघासाठी. आकाशने यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहे. जर आपल्याला विजय करायचा, विजय संपादन करायचा असेल तर नक्कीच धावांचा डोंगर उभा केला पाहिजे. हे नक्कीच प्रणयला आणि अमरला माहित असेल आणि आपल्या संघासाठी हे शेवटचं षटक घेऊन आलाय. दुसरं षटक आणि वैयक्तिक असा पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज आणि शेवटचं षटक हाणामारीचं षटक मानलं जातं. या हाणामारीच्या षटकामध्ये आपल्याला पाहायचं आहे आपल्या संघासाठी हे दोन्ही फलंदाज किती धावा जोडतायत ते. आणि सुंदर असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. यावेळेला मात्र स्लोवर बन फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळेला धावचे धोण्याचे संधी मिळालेले आहे आणि या ठिकाणी बाद होईल तो फलंदाज. माघारी परतावा लागेल ते अमरला. यावेळेला मात्र स्ट्राईक घेतली आहे पुन्हा एकदा प्रणयने, कारण त्याला माहिती आहे की मला जर हा सामना जिंकायचा असेल, तर विश्वरत्न चषक 2024 वरती आपलं नाव कोरायचं असेल तर नक्कीच मला धावांचा डोंगर उभा केला पाहिजे. रोहित ना अमरची जागा घेईल मात्र रोहित. पाहायचंय आपल्याला सुंदर अशी गोलंदाजी. स्लोवर वन फेकलेला होता तो गोलंदाजाने, चेंडू काही समजलेला नव्हता फलंदाजाला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू अपील करेल वाईडचे, परंतु निर्धाव चेंडू. यावेळेला मात्र दाद दिली पाहिजे ते गोलंदाजाला. खरोखरच सुंदर टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या संघासाठी धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय तो गोलंदाज हसनचा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र सुंदर असा चेंडू. पंचांचे मात्र दोन्ही हात समांतर रेषेत पुन्हा एकदा वाईडचा इशारा करतील आणि वाईडच्या अवांतर धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. सुंदर गोलंदाजी करताय. या मात्र आता अंधाराचा फायदा होताना पाहायला मिळतोय तो गोलंदाजाला. यावेळेला पुन्हा एकदा जागेवर ठेवलाय ते फलंदाज प्रणयला. सुंदर टिचून गोलंदाजी करतोय. धावसंख्या अवघ्या 10 झाल्यात. दुसरं षटक, शेवटचं षटक हाणामारीचं षटक मानलं जातं, परंतु ते हाणामारीचं षटक या ठिकाणी पाहायला मिळत नाही. रिव्हर्स स्वीप अपील केलं जाईल आणि या ठिकाणी मात्र बाद होईल तो फलंदाज प्रणय. सुंदर टिचून गोलंदाजी केली. खरोखरच गोलंदाजीचा जर पुरस्कार असेल तर गोलंदाजीच्या पुरस्काराचा मानकरी नक्कीच हा ठरू शकतो. नक्कीच त्याचं नॉमिनेशन जाऊ शकतं ते गोलंदाजीच्या पुरस्कारासाठी. सुंदर गोलंदाजी केली आहे. जो पूर्ण दिवसभर फलंदाज हाणामारी करत होता, या ठिकाणी मात्र फटकेबाजी करत होता, त्या फलंदाजाला त्याने जागेवर ठेवलं आणि मात्र काही चेंडू खेळत त्याला समजलेला नाही असा गुगली चेंडू फेकला आणि त्या चेंडूवरती मात्र लेग बिफोर विकेट म्हणजेच LBW आउट केलंय त्याला आणि माघारी परतावं लागेल ते प्रणयला. धावसंख्या आहे ती 10. सुंदर अशी गोलंदाजी, अवघी एकच धाव दिलेली आहे दुसऱ्या षटकाचे काही चेंडू शिल्लक असताना. शेवट यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला. चेंडू काही समजलेला नाहीये. या ठिकाणी धावची धोण्याची संधी होती, परंतु यष्टीरक्षकाकडून तो काही चेंडू कलेक्ट झाला नाहीये आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश संपादन झालंय. सुंदर मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हसनसाठी. टिचून गोलंदाजी केल्या, जागेवर ठेवलंय ते फलंदाजांना. यावेळेला हसनचा पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू प्रहार केलाय. त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय क्षेत्ररक्षकाकडून आणि आपल्या संघासाठी 6 धावा वाचवलेल्या आहेत. अवघ्या 5 धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावा काढलेल्या आहेत. 4 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 12. विजयासाठी 13 धावांचं आव्हान ठेवलंय ते पालू संघासाठी. विजयासाठी 13 धावांचं आव्हान ठेवलंय ते निव्वळ संघाने. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली मित्रांनो. 4च धावा दिल्या अवघ्या, मला वाटतं 3 धावा दिल्या. 12 धावा झालेल्या आहेत. अवघ्या 3 धावा दिलेल्या आहेत पूर्ण षटकामध्ये. शेवटचं षटक हाणामारीचं षटक होतं. प्रणय सारख्या खेळाडूला त्याने आपल्या माघारी पाठवलंय, धाडलंय आणि सुंदर अशी गोलंदाजी केली. सुंदर असं टिचून गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालेलं त्या हसनकडनं. मी पुन्हा एकदा
कांबळे सरांना विनंती करेन की त्यांनी माईक हातात घ्यायचंय. 13 ना 13 करायचं ना. आणि पाहायचं आपल्याला सुंदर असतं समालोचन या ठिकाणी आम्ही पाहिलं. धन्यवाद आपण या ठिकाणी आलात. आणि आता पाहायचं 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 13 धावा करायच्या. 2 बॅट्समन लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे पावलुया संघाने. आणि आता पाहायचं गोलंदाजी मार्कवर निळ्या संघाचा कोणता गोलंदाज येतो. मला वाटतं प्रणयच येईल कदाचित, कारण की प्रणयकडे बॅटिंग साईड आहे, बॉलिंग साईड आहे, दोन्ही साईड कडक आहेत. आणि आता 2 बॅट्समन मात्र मैदानामध्ये येत असताना थोड्याच वेळात लवकरात लवकर सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल, कारण की सूर्यास्त इथे ऑलरेडी झालेला आहे. हे जरी दिवे असले तरी त्या दिव्यांवर आपण किती खेळू शकता. तर लवकरात लवकर 2 बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचे. 12 चेंडू आणखी 13 धावा करायचे. ज्या पद्धतीने आम्हाला वाटलं होतं की शेवटचा सामना मात्र अटातटीचा आणि रंगलेला असा सामना होईल असं वाटलं होतं थोडंसं, परंतु तसं काय आम्हाला दिसलं नाही ह्यासाठी कारण की या संघाला मात्र जास्त धावा करू दिल्या नाही त्या पालुया संघाला. काय गोलंदाजी होती पालुया संघाची. आणि आता पालुया संघाचे 2 बॅट्समन मात्र मैदानामध्ये यायचे. 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त आपल्याला 13 धावा करायच्या आहे. 13 नुसत्या फक्त आणि फक्त 13 धावा. 2 बॅट्समन मात्र मैदानामध्ये जातात. बॅट्समनचं नाव इकडे सांगायचं, एक प्रतिनिधी प्लीज पालू संघाचं इथे पाठवायचं आहे. 12 चेंडू मध्ये 13 धावा करायचा आहे. आणि आपल्याला इथे मात्र थोड्याच वेळात पाहायचंय, स्क्रीनवर थोड्याच वेळात दिसणार आहे की कोणता संघ 50,000 रुपये आणखी आकर्षक चषक घेण्यासाठी मानकरी ठरतोय. तर थोड्याच वेळात म्हणजे 7 ते 8 मिनिटांमध्ये आपल्याला समजेल. जर का 2 चेंडूमध्ये जर 2 षटकार आले तर मॅच मात्र 2 किंवा 4 मिनिटांमध्ये लगेच संपून जाईल. आणि आपल्याला पाहायचं गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतो तो प्रणय. वादे नहीं हम इरादे लेकर आए ऐसे मुझे बोलना यहाँ पर पड़ेगा. वादे नहीं हम इरादे लेकर आए हैं, वादे नहीं हम इरादे लेकर आए. इलाका तो किसी का भी हो, धमाका आज हमारा होने वाला है. धमाका यहाँ पर हमारा होने वाला है. धमाका यहाँ पर हमारा होने वाला है. 12 चेंडू आणखी करायच्या फक्त आणि फक्त 13 धावा. थांबा जरा गाडी येते, आता पुन्हा एकदा डॉट इथे द्यावा लागेल चेंडू. आपल्याला काय करायचं पंच आयोजक, सामना चालू करायचा की नाही. बाहेर घ्या गाडी, थोडी बाहेरच असू द्या 5 मिनिटासाठी प्लीज. 12 चेंडू 13 धावा. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू प्रणय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. राईटम राऊंड विकेट. पहिला चेंडू असेल प्रणय चालले, पण बॅट्समन मैदानामध्ये पुढचा चेंडू आणि 5 चेंडू जातोय खणखणीत असा षटकार. आणि पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडूवर मात्र पहिल्या चेंडूवर प्रतिहार केला, अतिक्रमण केलं, हल्ला चढवला आणि डीप फायनलच्या दरम्यान खणखणीत असा आपल्याला पहिलाच षटकार पाहायला मिळाला. या ठिकाणी आम्ही एवढी मेहनत केली, मेहनत करून मात्र फायनलमध्ये प्रवेश घेतला. आणि फायनलमध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतरला आता तो चेंडू आता तर नो चेंडू नाही आहे ना पंच, षटकार फक्त. ओके 6 धावा आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावा करायचे. पहिल्या चेंडूवर मात्र अतिक्रमण केलंय, पहिल्या चेंडूवर मात्र 6 धावा काढलाय. आणि आता उर्वरित यांच्याकडे अजूनही 11 चेंडू आहे. आणखी 11 चेंडू मध्ये करायच्या तर फक्त आणि फक्त 7 धावा. कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है. कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है. भगवान सिर्फ लकीरें देते, रंग हमें को भरना पड़ता है, रंग हमें को भरना पड़ता है, रंग हमें को भरना पड़ता है. आणि पाकलिन बोल्ड फलंदाज होते या ठिकाणी पालुया संघाचा बाद. नेक्स्ट बॅट्समॅन येत होतो मात्र मैदानामध्ये काय कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवर मात्र मला वाटतं हुसेन बॅट्समन आहे, कारण की काल अतिशय सुंदर पद्धतीने हा हुसेन बॅटिंग करत होता. आणि पहिल्या चेंडूवर मात्र डीप फायनलच्या दरम्यान षटकार खेचला आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक केलं. आणि फलंदाजाला, त्याच फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवण्यासाठी प्रणयला मात्र या ठिकाणी यश आले. आता पाहायचं या ठिकाणी 10 चेंडू आणखी 7 धावा. हुसेन 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 मोहसिन गोलंदाजाला मात्र अंधाराचा फायदा होऊ शकेल असं मला तरी वाटतं. या ठिकाणी आवाज जातोय, प्लीज जाऊया क्रिकेटच्या मैदानाकडे.
जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावा करते. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळला गेला. शॉर्ट लेगच्या दरम्यान चेंडू जातोय कार्पेट कासा चेंडू बनावा लागेल, परंतु एका धावावर मात्र समाधान मानावे लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा आणि अजूनही जिंकण्यासाठी पाहिजे त्या 6 धावा. परंतु पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही जिंकण्यासाठी करायच्या त्या फक्त आणि फक्त 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय प्रणय. अतिशय नावाजलेला गाजला निवे हा संघाचा खेळाडू मैदानामध्ये. हो स्टेप आउट केलेला चेंडू मिड विकेटच्या दरम्यान जातोय, परंतु या ठिकाणी चेंडू फील होतोय आणि या ठिकाणी पाहता पाहता दुसरी ही धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि स्कोर काढला. धावसंख्या झाल्या त्या 9 आणि जिंकण्यासाठी विजयी चौकार इथे येतो का? जिंकण्यासाठी इथे विजयी चौकार येतो का? हा आमचा प्रश्न समालोचकांचा आयोजकांचा आहे. जिंकण्यासाठी विजयी चौकार येतो का? पाहायचंय. आणि 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 मला वाटतं पाहायचा चेंडू कव्हरच्या दरम्यान दुसरी धाव होते पूर्ण आणि आता फक्त आणि फक्त करायच्या तर फक्त आणि फक्त 2 धावा. पाहायचंय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज. या मला वाटतं चौकार किंवा षटकार मारून या शेवटच्या सामन्याचा कार्यक्रम मात्र संपवणार की काय हे मात्र पाहायचं. गोलंदाजी मार्कवर पशु प्राणी मात्र आमच्या या मैदानावर जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. ओ मिड ऑफच्या दरम्यान तटवलेला चेंडू 1 धाव आणि मात्र स्कोर मात्र लेवल झालेला आहे आणि आता विजयी चौकार विजयी षटकार येतो का? 1 धाव फक्त करायचा पालू या संघाला आणि आता पालूचा संघ प्रथम पारितोषिक घेण्यासाठी सज्ज होणार आहे. रोख रक्कम 50,000 ने आकर्षक चषक आणि त्याच नंतरला रनर अप जो आहे संघ तो राहणार आहे तो मात्र तक्षशिला नव्हे. रोख रक्कम 25,000 आणखी मात्र आकर्षक चषक. स्कोर लेवल झाला आहे आणि पाहायचं असं तरी आपल्याला दिसतंय, परंतु शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे. 1 धाव मात्र आपल्याला करायचा आहे. 99% सामना आपल्याकडे हा झुकलेला आहे हे सगळ्यांना कळतंय. 1 धाव पाहिजे. विजय चौकार किंवा षटकार येतो का? आणि मिड विकेटच्या दरम्यान चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पलीकडे गो 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 चौकार आणि या ठिकाणी पालू हा संघ मात्र विजयी झालाय. निवे हा संघ एवढी मेहनत करून फायनल मध्ये प्रवेश घेतला आणि आम्ही इथं एवढी मेहनत केली फायनल मध्ये आलो आणि फायनल मध्ये आम्ही का हरलो हे खूप म्हणजे असं मनाला लागतं आपल्या. एवढी मेहनत केली पण शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये या सगळ्या गोष्टी होतच राहतात. दोन्ही संघाचं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो.